नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. स्वामींचा प्रकट दिन नवी मुंबईतील जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार आणि सचिव प्रदीप पाटील सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आयोजनातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावात दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीनं साजरा करण्यात आलेला हा 16वा प्रकट दिन असून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त होम हवन, महाआरती, महाप्रसादाचं आयोजन ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत असते, ज्याचा लाभ हजारो श्री स्वामी भक्त घेतात. स्वामींचा महिमा अपरंपार आहे आणि त्यांची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येत आहे. त्यामुळे इथे स्वामी भक्तांचे नंदन फुलल्याचं चित्र पाहायला मिळत असतं. आज स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि आज सकाळपासून आपल्या या मठामध्ये स्वामी भक्तांची मांदियाळी फार मोठ्या प्रमाणात येते आणि खरोखरच आजचा हा आनंदाचा दिवस सर्व स्वामी भक्त आपल्या मनापासून स्वामींना पूजत असतात. सकाळी किमान 7 वाजल्यापासून म्हणजे 6 वाजताची आरती झाल्यानंतर 7 वाजल्यापासून या स्वामी समर्थ मठामध्ये किमान आतापर्यंत 10 ते 15 हजार स्वामी भक्त येऊन गेले असतील आणि सर्व काही आनंदामध्ये 1.25 लाख नाम जप आणि त्याच्यानंतर होम हवन आणि त्यानंतर महाप्रसाद आणि आता पुन्हा आरती, आता पुन्हा महाप्रसाद होईल. सर्व काही नित्य नेमाने आणि सर्व आनंदामध्ये साजरं होत आहे. त्याचा फार आनंद आम्हाला होत आहे आणि ह्या आनंदामध्ये आमचे जे सहकार्य आहेत, सन्मान्य पाटील सर म्हणा, वाहिनी म्हणा किंवा अन्य सर्व म्हणजे आमचे 40-50 सेवेकरी यांची आजची सत्वपरीक्षा आहे. कारण फार गर्दी आहे आणि गर्दीमध्ये नियोजन करणं फार कठीण गोष्ट असतं आणि त्या गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद पण स्वामी देत असतात आणि आजचा दिवस खरोखर स्वामीने आमच्यासाठी परीक्षेचा दिवस ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही स्वामी कृपेने यशस्वी होत आहोत आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही स्वामी समर्थ मठामध्ये ह्या प्रगती साजरा करतो याचं उत्तम असं उदाहरण आमचे पाटील सर देतील. श्री स्वामी समर्थ. आज जुईनगरमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा उत्साह भक्तांच्या मांदियाळीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. हे आमच्या ट्रस्टचा 16वा वर्धापन दिन 5 एप्रिल रोजी देखील संपूर्ण जुईनगर पंचकृषीमध्ये स्वामींची पालखी आणि पादुकांची मिरवणूक या संपूर्ण परिसरामध्ये असणार आहे. परंतु आजच्या दिवसाचा विशेष असा आहे की या ठिकाणी आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा सुतार आणि आमची संपूर्ण टीम 16 वर्षापूर्वी कल्पकतेला कर्तबगारीची जर जोड मिळाली तर कल्पक व्यक्ती उजाड मारणाऱ्यांवर देखील नंदनवन उभे करू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट. आज या ठिकाणी क्षेत्रफळापेक्षा जे सेवेकरी जे दर्शनाला येत आहे त्यांची संख्या वाढलेली आहे आणि संपूर्ण या क्षेत्रामध्ये परिचित असलेले सेवेकरी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता सर्व सेवेकरी सकाळपासून अगदी रांग जी भक्तांची आहे
तिला अद्यापपर्यंत खिंड पडलेला नाही आहे. आणि सकाळचा महाप्रसाद, दुपारचा महाप्रसाद आणि या ठिकाणी आता रात्रीचा महाप्रसाद असं संपूर्ण नियोजन 16 वर्षापासून या ठिकाणी होत असतं. जे काही स्वामी भक्त आहेत जे अक्कलकोट पोचू शकत नाही त्यांच्यासाठी नवी मुंबईमध्ये जणू काही ही एक पंढरीच आहे. आणि सर्व आमचे सहकारी जे आमची नवीन टीम आहे, जे यंग असे सेवेकरी आहेत, सर्वांच्या सहकार्याने हे धार्मिक कार्य खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी चाललेलं आहे. श्री स्वामी समर्थ. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.